मुख्यमंत्री पदावर ती व्यक्ती बसलेली आहे, पण महाराष्ट्राने त्यांना काहीही बोलण्याचे लायसन दिलेले नाही. महाशय बोलत असताना अधिवेशनातून लोक उठून जात होते, त्याचे व्हिडिओ आले आहेत. उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली नाही. किती खोटं बोलत आहे हा माणूस. मग मिस्टर अमित शाह मातोश्रीमध्ये कशाला आले होते? शिंदे यांना तेव्हा काय स्थान होते? तेव्हा ते पक्षाचे नेते देखील नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शाह यांनी सांगावे. एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे असं बेताल वक्तव्य करत आहेत. 2014ला युती तुटल्यावर त्यानंतर लोकसभा निवडणुकीला आपण जिंकू शकत नाही, तेव्हा अमित शाह हे स्वतः मातोश्रीवर कशा करता आले याचे उत्तर या महाशया यांनी द्यावे. मोदी आणि अमित शाह बरोबर राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस पॉवर शेअरिंग 50-50 असे म्हणाले. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाही आहोत. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काही लाचारी बाळासाहेब असते तर याचा कडेलोट केला असता. यांचा फक्त कमरेत जोर आहे. दिल्लीमध्ये जाऊन वाकत आहेत. हिम्मत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या. खोक्यातून कचराच गेला आहे. आमच्याकडे असेल तो शिवसैनिक, तुमच्याकडे गेला तो कचराच आहे. म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन दिलेलं नाही या महाराष्ट्रात. आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलत असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून. त्याचे व्हिडिओ आले. ते महाशय असं म्हणतायत. काय म्हणतायत विचारता का? माहिती आहे आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे, मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली नाही. किती खोटं बोलतो हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा. आणि बंद दाराआड चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते. मी होतो तिकडे उपस्थित. त्यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं. ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल व्यक्त होते. 2014ला युती तुटल्यावर युती भाजपची येऊन त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा हटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं. हे मोदी आणि शहाबरोबर राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं. गांजा मारतात, खोटेपणाचं आणि बोलतात. आम्हाला माहिती नाही, आम्ही उपस्थित होतो की तिकडे. आतमध्ये गेले, मग चर्चा झाली. आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे. पॉवर शेअरिंग 50-50. हा ते बोलले आहेत ना, रेकॉर्ड होती आहे ना. ह्यांच्या आता का कानामध्ये का बोळे बसलेत का कानाला बुच बसलाय, ऐकलं नाही? सोडून द्या. महाराष्ट्राला धडा शिकवेल. नक्की कोण तडजोड करत होतं? आणि कोण? आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढतो आहोत. आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे. आम्ही पळपुटे नाही आहोत. आम्ही डरपोक नाही आहोत. बरं का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये. शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये. काही लाचारी. बाळासाहेब ठाकरे असते ना, त्यांचा कडेलोट केला असता. बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू अरे त्यासाठी कशाला? जोर लागतो मग असं. यांचा काय आहे? यांचा कशात जोर आहे? यांचा कमरेत जोर आहे. वागतात सारखे दिल्लीत जाऊन.
यांचा फक्त कमरेत जोर आहे बरं का. दिल्लीत जाऊन ते सारखं वागतायत ना, कळेल आता जोर कोणाचा आहे तो. निवडणुका घ्या, हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या, मग जोर कोणाचा आहे काढू. बोले क्या है. यस, कचराच आहे, खोक्यातून कचराच गेलाय. बरोबर बोलतो मी. आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे, तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे. पुढे बोला, काय उत्तर आहे. कचराच आहे तो. है वो कह रहे हैं 400 पार का रेजोल्यूशन पास किया जाएगा। 400 पार का रेजोल्यूशन पास करेगा, लेकिन उनको 200 सीट भी नहीं मिलने जा रही है. इसलिए तो कमलनाथ को तोड़ो, अजित पवार को तोड़ो, नीतीश कुमार को तोड़ो, हाँ वो हमारे लोगों को, अरे देखो जयंत चौधरी को तोड़ो. अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इसका तेज है ना, तो आपने खुद के ताकत पर 400 सीट या 300 सीट जीतकर दिखाइए. वहीं इंडिया लाइन की हताशा पर भी रेजोल्यूशन पास हमारा कोई हताशा नहीं, हमारा कोई हताशा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर, जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो. कहाँ है आपकी पार्टी. वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है, शिवसेना बन गई हमारी.